नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटीचं डे 1 मध्ये शिफ्ट 1 मध्ये जे क्वेश्चन विचारलेले होते, त्या कोणते क्वेश्चन विचारलेले होते त्याचं प्रॉपरली आपण अनालिसिस करणार आहोत. कारण की हे जे क्वेश्चन आहेत कधी कधी तुम्हाला उद्या सुद्धा एक्झामिनेशन साठी विचारले जाऊ शकतात. ओके, सो कोणते क्वेश्चन विचारलेले होते त्याची आपण डिटेल्स अनालिसिस आपण करूया. ओके, फर्स्ट सेक्शन जो होता जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स वरती कोणकोणते क्वेश्चन विचारलेले होते ते एकदा तुम्हाला सांगतो. फर्स्ट क्वेश्चन जो विचारला होता की महाराष्ट्रामध्ये जे टायगर्स रिझर्व आहेत ते किती आहेत टोटल, ते इथे 6 आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आर्टिकल राईट टू प्रायव्हसीचा आर्टिकल विचारलेलं होतं, तर आर्टिकल 21 आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेलं होतं की इंडियन नॅशनल काँग्रेस फाउंडेड बाय होम, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना या फाउंडेड कोणी केलं होतं, तर आन्सर आहे एवो ह्यूम. नेक्स्ट क्वेश्चन आहे जनपीठ अवॉर्ड वरती क्वेश्चन विचारलेला होता. त्यानंतर नंबर ऑफ रेव्हेन्यू कमिशन इन महाराष्ट्र, म्हणजे रेव्हेन्यू कमिशन इन महाराष्ट्र किती आहेत, तर टोटल 6 आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला होता लिगल एडचं आर्टिकल विचारलेलं होतं, तर आर्टिकल आहे 39A. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला होता की हायेस्ट पीक जे निलगिरीचं वगैरे आहे त्याची हाईट वगैरे विचारलेली होती. ओके, किंवा याच्यामध्ये असं सुद्धा क्वेश्चन विचारलेला असेल की हायेस्ट माउंटन पीक जर विचारला असेल तर मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये कळसुबाई वगैरे आहे. तो जो आन्सर असेल त्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर त्या पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहे. नेक्स्ट मुघल एम्पायर वरती क्वेश्चन विचारलेला होता, तो पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. युसीसी वरती क्वेश्चन विचारलेला होता युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आर्टिकल किती आहे, आर्टिकल 44 आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेलं होतं की सोशलिस्ट अँड सेक्युलर ऍडेड बाय विच अमेंडमेंट, म्हणजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे जोडले गेले होते, तर 40th अमेंडमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन विचारलेलं होतं इन विच इलेक्ट्रोल बॉन्ड इज डिक्लेअर अनकॉन्स्टिट्युशनल, म्हणजे ज्यामध्ये निवडणूक म्हणजे बॉन्ड असंवैधानिक घोषित करण्यात आले होते त्याची केसला विचारलेली होती, तर ती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अँड अनदर वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स. सो ही केस लॉ त्यामध्ये विचारलेली होती इलेक्ट्रोल बॉन्ड संदर्भात. नेक्स्ट क्वेश्चन विचारलं होतं की जवान चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे, तर शाहरुख खान यांना. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेलं होतं की ऑस्ट्रेलियाचे ओपन जे झाले होते 2025 मध्ये त्याचं विजेतेपद कोणाला भेटलेलं होतं, तर जननिक सिनर मॅन्स सिंगल्स मध्ये ह्यांना भेटलेला आहे. हु विन द इंडिव्हिज्युअल फर्स्ट गोल्ड मेडल फॉर इंडिया इन ऑलिम्पिक्स, तो आन्सर आहे अभिनव बिंद्रा. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेलं होतं की ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व कोणी केले होते, सो कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर वेमिका सिंग. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं अर्थशास्त्र कोणी लिहिलं, तर आन्सर आहे कौटिल्य. टोक्यो ऑलिम्पिक्स गोल्ड मेडलिस्ट कोण होते, ते नीरज चोप्रा. डू ऑर डाय, करो या मरो, हा जो स्लोगन आहे कोणी दिला होता, महात्मा गांधी यांनी. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत, ते जस्टिस दलवीर भंडारी. आणि औरंगाबादचं जो रेल्वे स्टेशनचं नवीन नाव दिलेलं आहे ते आहे छत्रपती संभाजी नगर. ओके, नेक्स्ट जर आपण बघितलं लॉजिकल रिझनिंग मध्ये क्लॉक वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले होते, कॅलेंडर वरती क्वेश्चन विचारलेले होते, स्टेटमेंट ऑफ अझम्पशन, रेक्टँगल, अॅनालॉग, अल्फाबेटिक ऑर्डर, सायलोलिझम, काउंटिंग फिगर, सिटिंग आर्ग्युमेंट, सिटिंग अरेंजमेंट. त्यानंतर नेक्स्ट ब्लड रिलेशन, डायरेक्शन, सेन्स, कोडिंग अँड डिकोडिंग, सिरीज 1-2 जे आपण काल सिरीज घेतलेली होती, स्टेटमेंट ऑफ अझम्पशन यावरती क्वेश्चन विचारलेले होते लॉजिकल रिझनिंग मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन होते लिगल ऍप्टिट्यूड वरती 2 पॅसेज विचारलेले होते. डिफर्मेशनचं विचारलेलं होतं, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन लॉ मध्ये जर आपण बघितलं काही क्वेश्चन, तर फंडामेंटल राईट कोणता आहे, आर्टिकल 32 समजा. डीपीएसपी वर तुम्हाला विचारलेलं होतं फंडामेंटल ड्युटीज, आर्टिकल 51A मध्ये आहे. लँडमार्क जजमेंट KS स्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ही लँडमार्क जजमेंट विचारलेली होती. लिगल कॉन्सेप्ट जर बघितलं आपण, तर राईट टू प्रायव्हसी, क्रिमिनल लॉ, इग्नोरन्स ऑफ लॉ, राईट टू एज्युकेशन अँड राईट टू इन्कम, राईट टू इन्फॉर्मेशन आहे इथे. ओके, राईट टू एज्युकेशन अँड राईट टू इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले होते. रीड्स अँड मॅक्झिम्स वरती जर बघितलं तर हॅबियस कॉर्पस,
लोकस स्टँडी, कॅव्हिएट, एम्प्युअर आणि रेस जुडिकाटा यावरती क्वेश्चन विचारलेले होते. नेक्स्ट असर्शन आणि रिझन जे आपण काल घेतलेले होते, प्रिन्सिपल फॅक्ट बेसवरती पण आपण क्वेश्चन घेतलेले होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इंग्लिशमध्ये जसं की मी सांगितलेलं की एकदम इझी इंग्लिश विचारलं जाईल. सो ज्यांचा अभ्यास झाला होता त्यांना हा इझी गेला असेल. 2 पॅसेज विचारले होते. त्यांचं व्हॉइसवरती क्वेश्चन होतं. सिंपल व्होकॅब, रॉंग सेंटेन्स और स्पेलिंग मिस्टेक जे होतं त्यावरती सुद्धा विचारलेलं होतं. त्यानंतर व्होकॅब्युलरी आणि ग्रामर यावरती क्वेश्चन होतं. आयडियम्स, सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हे क्वेश्चन विचारलेले होते. व्हॉइसमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस विचारलं, डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल्स. इंग्लिशमध्ये जर आपण सेक्शन जर बघितलं तर सेंटेन्स करेक्शनचं विचारलेलं होतं. पंक्च्युएशन, असर्टिव्ह सेंटेन्स, प्रिपोजिशन, असर्टिव्ह सेंटेन्स, प्रिपोजिशन हे डबल झालेलं आहे. यावरती क्वेश्चन विचारलेले होते. ठीक आहे. सो या पद्धतीचे क्वेश्चन शिफ्ट 1 मध्ये विचारलेले होते, जे की तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे. ओके. उद्यासाठी हे जे क्वेश्चन आहेत ते करून जावा. इम्पॉर्टंट आहेत. लॉजिकल, लीगल ॲप्टिट्यूड किंवा तुमचा इंग्लिशचा सेक्शन आहे, करंट अफेअरचा सेक्शन आहे, जी-केचा सेक्शन आहे. हे सर्व चांगल्या पद्धतीने करा, कारण की उद्या याच टाइपचे क्वेश्चन तुम्हाला उद्या एक्झाममध्ये दिसणार आहेत. ओके. सो जास्तीत जास्त जर बघितलं पी-वाय-क्यू वरती जास्त भर दिलेला आहे याच्यावरती. पी-वाय-क्यू जर तुम्ही केलं आपण करत होतो त्यावरती सुद्धा क्वेश्चन बऱ्यापैकी विचारलेले आहेत. ओके. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न नक्की करेन. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमच्या चॅनल आहे तर डेफिनेटली त्याला सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. थँक यू सो मच.